नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथेचा पुढचा भाग. कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या भागाला सुरुवात करूया. कथेचे नाव आहे वेगळे रंग आयुष्याचे, भाग 27. दी यार, बासुंदीमध्ये कोण वेखंड पूड टाकतं का? आणि जीजू, तुम्ही काय एवढे रिॲक्ट करताय? आधी तुमची बायको काय म्हणते ते तर समजून घ्या. अमू डोक्याला हात लावत म्हणाली. नाही टाकत काय? सॉरी मला माहिती नव्हतं. आधी गरीब बिचाऱ्या आवाजात म्हणाला. हो, पण शुभ्रा काय म्हणते? काय टाकलंय? अवंतिकाने विचारलं. अहो मॉम, दी मसाल्यांच्या पदार्थांचे नावं विसरते नेहमी. तिला जायफळ पूड म्हणायची असणार. याचं नाव त्याला आणि त्याचं नाव याला. अमू हसत म्हणाली. असू दे ग, पण स्वयंपाक मात्र छान करते ती. आधी लगेचच बायकोची बाजू घेत म्हणाला. त्यावर अमूने हो म्हणून चिडवलं आधीला. ते सोड ग, पण तू आता काही जागी राहत नाही, त्याचं काय करायचं? शुभ्राने विचारलं. काय करायचे म्हणजे? झोपू देत ना तिला? रात्रच होणार आहे आता, अविनाशराव म्हणालेत. हो न डॅड, ही दी न उगाच पॅनिक होते, अमू तोंड वाकडं करून म्हणाली. अमूचं बोलणं ऐकून शर्व नाराज चेहऱ्याने तिथून उठून जायला लागला. अरे शर्व, काय झालं बेटा? तू काहीच खाल्लं नाही? आवडलं नाही का तुला? अवंतिकाने विचारलं. पोट भरलं माझं मॉम, मी रूममध्ये आहे, कॉल करायचा आहे इम्पॉर्टंट, असं बोलून शर्व जायला निघाला. शर्व तिकडून गेल्यावर अरे असा कसा हा निघून गेला? चेहरा पण उतरला होता ना? अवंतिका विचार करत म्हणाल्या. अगं जरा वेळाने निघायचं आहे ना त्याला, म्हणून नाराज असेल, अविनाशरावांनी सांगितलं. काहीही काय हो, आजपर्यंत असं कधी झालंय का? त्याला तर किती आवडतं त्याचं काम, तो जायला कधीच नाराज नसतो, अवंतिका म्हणाल्या. मॉम, ॲक्च्युली भाईची इच्छा आहे की त्याला एअरपोर्टवर ड्रॉप करायला अमूने जावं, आधी म्हणाला. ओके, मग त्यात चेहरा पाडण्यासारखं काय आहे? अविनाशरावांनी विचारलं. आता कसली जाणार ती? आता तर कुंभकर्ण येणार तिच्या अंगात. अशी झोपेल की सकाळी पाणी टाकून उठवावं लागेल, शुभ्रा डोकं हलवत म्हणाले. ओ, तर बायकोवर नाराज झालाय माझा मुलगा? मग तर त्याच्या बायकोनेच त्याचा मूड ठीक करायला हवा, अवंतिका म्हणाल्यात. मॉम, मी काही नाही केलंय. मला थोडी न माहिती होतं असं काही होईल. मला तर आवडते म्हणून प्यायली मी बासुंदी, अमू नाराज चेहऱ्याने म्हणाली. वा वा, काय इनोसंट फेस करताय मॅडम. तू किती बदमाश आहेस माहिती आहे आम्हाला, आधी म्हणाला. जीजू, आता तुम्ही असं बोलणार का मला? शी बाबा, मला नाही बोलायचं कुणाशी, अमू रुसून म्हणाली. अमू, उगाच पडवाटा काढू नकोस. भाई काही विशेष मागत नाहीये, आणि आधी मी तर जाणारच आहात ना, तुला न यायला प्रॉब्लेम काय आहे? शुभ्राने म्हटलं. अगं पण, आधी काही बोलणार होता. नाही आधी, शुभ्रा म्हणते ते बरोबर आहे. आता गेल्यावर त्याला कुठे टाईम मिळणार जास्त तिच्याशी बोलायला, अमूकडे प्लेट देत. अमू, तू हे शर्वला खाऊ घालशील आणि त्याला ड्रॉप करायला पण जाशील, जाणार न प्लीज, अवंतिका म्हणाल्यात. मॉम, प्लीज नका म्हणू तुम्ही, जाईल मी, अमूने सांगितलं. अमू प्लेट घेऊन बेडरूममध्ये जाते. अमू गेल्यावर, मॉम, असं अमूला जबरदस्ती वागायला लावणं
योग्य आहे का? आदीने विचारलं. अरे, जबरदस्ती काय त्यात? प्रत्येक नात्याला फुलायला वेळ द्यावा लागतो, एकमेकांसोबत वेळ घालवावा लागतो, तेव्हा कुठे ते परिपक्व होतं. पण यांच्याकडे वेळच नाही आहे सोबत राहायला. त्यात अमू अशी लहान, त्याच्याहून कसं होणार त्याचं? बिचारा माझा शर्व. लहान असल्यापासून कधीच कसलाच हट्ट नाही केला त्याने. जे मिळत गेलं ते घेत गेला. पण अमेयाच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. प्रेमात आहे तो तिच्या. खूप त्रास होणार आहे त्याला तिच्यापासून लांब जायला, अवंतिका म्हणाल्यात. सुनबाई, काळजी नका करू. येणाऱ्या काळात वाईटातून चांगलंच होणार आहे. सर्व सुख भरभरून मिळणार शर्व आणि अमेयाला. सर्व ठीक होईल. अप्पा तिथून उठत म्हणाले. इकडे रूममध्ये अमूने डोर नॉक केला. ही तुझी पण रूम आहे. स्वतःच्या रूममध्ये येण्यासाठी तुला नॉक करायची गरज नाही आहे, शर्वने म्हटलं. सॉरी, अमू चेहरा पाडून म्हणाली. कशासाठी? शर्व विचार करत म्हणाला. असंच वाटलं मला म्हणावंसं, अमूने म्हटलं. काय? विनाकारण सॉरी म्हणावंसं वाटलं तुला? कमाल आहे, शर्व म्हणाला. तुम्ही जेवण का नाही केलं? मॉमनी तुमच्यासाठी बनवलेलं आणि तुम्ही असं निघून आलात, अमू म्हणाली. इच्छा नव्हती ग माझी, शर्वने म्हटलं. इच्छा नसायला काय झालं? चला, मॉमने प्लेट दिली आहे तुमच्यासाठी, खाऊन घ्या ते, अमू म्हणाली. नको मला, शर्वने नकार दिला. मी सांगितलं खाऊन घ्या, बस. मी सांगितलं तर ऐकायचं, अमू चिडून म्हणाली. बाप रे, मला ऑर्डर देते तू? आवडलं मला. शर्व, शट अप, घ्या प्लेट पटकन, अमू. शर्व, आता काय राहिलं? घ्या ना, अमू म्हणाली. तू खाऊ घाल, शर्वने म्हटलं. काय? मी खाऊ घालणार? अमू हसत म्हणाली. यात हसण्यासारखं काय आहे? शर्वने विचारलं. आजपर्यंत मी सर्वांकडून माझे लाड करून घेत आली आहे आणि तुम्ही मला तुमचे लाड करायला सांगताय? अमू, हो, मग माझे लाड माझी बायकोच करणार ना? नाही मला नाही येत खाऊ वगैरे घालता, अमू डोळे फिरवत म्हणाले. मग राहू दे, मला नको आहे, शर्व प्लेट बाजूला करत म्हणाला. अमू जरा वेळ विचार करत होती. शेवटी तिने शर्वला चमच्याने राईस खाऊ घातला. एक घास दिला, मग दुसरा, तिसरा. अगं, प्लेटमध्ये भाजी चपाती पण आहे, फक्त राईस काय खाऊ घालतेय, शर्वने म्हटलं. अमूने चमच्यात भाजी घेतली आणि त्याला खायला दिली आणि चपातीचा रोल केला आणि कोरडी चपाती त्याला खाऊ घातली. तुमच्याकडे असं प्लेटमधील पदार्थ सिंगल सिंगल खातात का? नाही म्हणजे आम्ही भाजी चपाती सोबत खातो म्हणून म्हटलं, शर्व अमूकडे बघत म्हणाला. बस ना आता, तुम्ही तुमच्या हाताने खा, अमू वैतागून म्हणाली. राहू दे, नको मला. शर्वचा हट्टीपणा काही कमी नव्हता झाला. आता घातलं ना मी खाऊ तुम्हाला, मग तुम्ही काय छोटे बेबी आहात जे पूर्ण खाऊ घालावं लागेल? हे असं खाऊ घालतात का? व्यवस्थित चपातीचा तुकडा मोडून त्यात भाजी घेऊन मग खाऊ घालतात. असं चमच्याने कोण भाजी चपाती खातं का? मी शिकवू का तुला कसं खाऊ घालतात ते? शर्व स्माईल करत म्हणाला. नको, काही गरज नाहीये, अमू तोंड वाकडं करून म्हणाली. अमूने
भाजी चपातीचा एक बाईट शर्वला खाऊ घातला. तिच्या बोटांचा हलकाचा स्पर्श त्याच्या होटांना झाला. शर्व डोळे बंद करून तिच्या बोटांचा स्पर्श फील करू लागला. ते बघून अमूला राग आला. ती मोठ्याने ओरडली, काय चालू आहे तुमचं? अमू. शर्व भानावर आला तिच्या आवाजाने. काय काय चालणार? मी तर खातोय बस. शर्व. मग डोळे का बंद केलेत? अमू. अगं जेवण छान आहे ना, मग त्याची टेस्ट फील करत होतो. तुला काय वाटलं? शर्व. मला वाटलं ते माझे बोटांना तुमचे होठ. अमू बोलता बोलता थांबली आणि शर्वकडे पाहू लागली. शर्व तिच्याकडे प्रेमाने बघत होता. काय म्हणालीस? तुझ्या बोटांना माझे होठ आवडलेत? शर्व. होठ तर नाही, पण तुमचे गाल मात्र नक्कीच आवडतील माझ्या बोटांना. छान छाप सोडून जातील ते त्यांचे. अमू रागात म्हणाली. असं? ते पण चालेल बरं मला. शर्व लगेचच म्हणाला, हट, किती फ्लर्ट करणार? तुम्हाला खूपच चांगला अनुभव दिसतोय मुलींसोबत फ्लर्ट करण्याचा. नाही हा आरोप मान्य नाही मला. तूच पहिली आहे आणि शेवटची पण तूच असणार आहे. त्यामुळे ते टेन्शन घ्यायचं नाही तू की मी दुसऱ्या मुलीकडे बघणार. शर्व हसत म्हणाला, हो का? पण मी कसा विश्वास ठेवणार ना तुमच्यावर? अमू विचार करत म्हणाली, ते तर तूच ठरव, पण तू माझी आहेस आणि मी तुझा. बस हेच लक्षात ठेवायचं काय. शर्वने म्हटलं, बर, मी हे प्लेट ठेवून येते. तुम्हाला अजून काही हवंय का? अमूने म्हटलं, हो हवंय ना. शर्व. काय हवंय? मी घेऊन येते. मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडायचं आहे जरा वेळ, प्लीज. शर्व बारीक आवाजात म्हणाला. अमू काही न बोलता फक्त शर्वकडे पाहत होती. प्लीज, फक्त जरा वेळ. शर्व पुन्हा म्हणाला. अमू जरा वेळ काहीच बोलली नाही. शर्व उठून खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. तो बाहेर बघत होता. चेहरा पाडून विचार करत होता. जरा वेळ कोणीच काही बोललं नाही. अमू शर्व जवळ आली. शर्वला जाणवलं. इट्स ओके. शर्व डोळे मिचकावत म्हणाला. अमूने काही न बोलता त्याचा हात पकडला आणि त्याला सोफ्याजवळ घेऊन आली. त्याला तिथं बसून स्वतः त्याच्या शेजारी बसली आणि त्याला म्हणाली, तुम्ही माझ्या लाईफमधील एकमेव व्यक्ती आहात जे इथपर्यंत आलाय. शर्व गालातच हसला. येस, आय एम द लकीएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. शर्व. अमूने त्याला तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपवलं. शर्वच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. थँक्स अमेया. मी हा मोमेंट शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही. शर्व. असं बोलून त्याने डोळे बंद केलेत. अमूचा हात नकळत त्याच्या केसांमधून फिरत होता. दोघं पण शांत राहून एकमेकांना फील करत होते. जरा वेळाने शर्वचा मोबाईल रिंग झाला. त्या आवाजाने दोघं पण भानावर आलेत. शर्व हळूच उठून बाजूला झाला. अमू पटकन उठून बाहेर पडाली. शर्व बाहेर जाणाऱ्या अमूला बघतच राहिला. काही वेळातच शर्वच्या जाण्याचा टाईम होत आला. सर्व खाली बसून त्याचाच वेट करत होते. अमू मोठ्या मुश्किलीने डोळे ओपन ठेवून बसली होती.
शर्व खाली आला. आला बघ शर्व, ये बेटा. चल देवाच्या पाया पडून घे. अमू तू पण जा त्याच्यासोबत, अवंतिकाने म्हटलं. हो मॉम. शर्वने होकार दिला आणि तो आणि अमू देवाच्या पाया पडून आलेत. शर्वने अप्पा, अविनाशराव आणि अवंतिकाला पण नमस्कार केला. चला मग येऊ मी, उशीर नको व्हायला, शर्व हळूच म्हणाला. हो व्यवस्थित जा आणि प्लीज कॉल करशील रे. अमूला केला तरी चालेल, अवंतिका प्रेमाने म्हणाल्या. हो मॉम, मिस करेल मी मॉम तुला, शर्व अवंतिकाला मिठी मारत म्हणाला. हो चल, आता मला नाही, अमूला मिस करशील तू, अवंतिका स्माईल करत म्हणाल्या. तसं शर्व हलकेच हसला. शर्व काळजी घे बेटा स्वतःची, अविनाशराव शर्वच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले. हो डॅड, तुम्ही पण काळजी घ्या आणि ऑफिसची काळजी आदूवर सोडा, जास्त दगदग करू नका. आणि आजोबा तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बरं. शर्व सर्वांना बाय बोलून कार जवळ आला. आत आधीच आदी आणि शुभ्रा बसलेले होते. शर्व मागचा डोअर ओपन करून आत बसला. तोच बाजूचा डोअर ओपन करून अमू पण आत आली. शर्व तिला पाहून खुश झाला. त्याने प्रेमाने अमूकडे बघितलं. थँक्स, शर्व स्माईल करत म्हणाला. कशासाठी, अमूने विचारलं. सहजच वाटलं मला म्हणावंसं, शर्वने म्हटलं. अमू एवढंच बोलली. तुझी इतकी प्रिय झोप सोडून आलीस तू, छान वाटलं मला, शर्वने तिला म्हटलं. मला काही झोप येत नाहीये, अमू जांभई देत म्हणाले. तिला तसं पाहून शर्व हसायला लागला आणि मग अमूला राग आला. एकतर मी येते त्याचं काही नाही आणि वर मला हसता पण आहात, अमू चिडून म्हणाली. सॉरी ग, पण तू एवढी क्यूट दिसत होती ना म्हणून मला हसू आलं, शर्व प्रेमाने म्हणाला. पण अमू तर अमू, तिने तोंड वाकडं केलं. मी सांगितलेलं लक्षात नाही वाटतं तुझ्या, हे असं नाक नको उडवत जाऊ माझ्यासमोर, असं करताना खूपच क्यूट दिसते तू आणि मग मला कंट्रोल नाही होत, शर्व हळूच अमूच्या कानात म्हणाला. शटअप, अमू चिडून म्हणाली. तसं शर्व तिला फ्लाइंग किस देत हसू लागला. काय भाई, आम्ही पण आहोत म्हटलं इथे, आमच्याशी पण बोल जरा, आदी कारच्या आरशातून त्यांना बघत म्हणाला. आदी तू तुझ्या वाईफकडे लक्ष दे आणि मला माझ्या वाईफकडे लक्ष देऊ दे, शर्वने म्हटलं. ओ खुश ना भाई, आदी म्हणाला. हो, शर्वने होकार दिला. आदीने कार सुरू केली. शर्वचं पूर्ण लक्ष अमूकडेच होतं. अमूला खूपच झोप येत होती. मोठ्या मुश्किलीने तिने स्वतःला जागी ठेवलं होतं. झोपेत असल्याने तिला जास्त काही कळत नव्हतं. शर्वने तिचा हात त्याच्या हातात घेतला. आदीने हळू आवाजात FM ऑन केलं. त्यावर सुरू असणारं सॉन्ग अगदी शर्वच्या मनातल्या भावना सांगणारं होतं. शर्व ते सॉन्ग फील करत होता. त्याची परिस्थिती सेम तशीच होती. अमूला पाहून शर्वने तिला जवळ घेतलं आणि तिचं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं आणि तिला झोपवलं. अमू आधीच झोपेत होती. ती लगेच झोपून गेली. झोपेत ती खूपच निरागस दिसत होती. शर्व एकटक तिच्याकडेच बघत होता. शुभ्रा आणि आदी शर्वची कंडिशन बघत होते. शर्व खूप
खूप कमी दिवसात अमूमध्ये खूप जास्त गुंतला होता. शर्वच्या डोळ्यात असणारे अमूविषयीचे प्रेमळ भाव सहजच कोणाला पण दिसून येत होते. भाई, ए भाई, असं काय करतोय? अमू तुझीच आहे. तू लवकरच परत येणारच आहे तिच्याकडे. नाही बघवत यार तुझ्याकडे असं. तू एवढा स्ट्रॉंग आणि असं वागतोय? आदी काळजीने म्हणाला. काय करू आदी मी? मला सहनच होत नाहीये तिच्यापासून दूर जाणं. आजपर्यंत कधीच कोणत्याच नात्यांच्या बंधनात न अडकणारा मी या मुलीत कसा एवढा गुरफटलोय काहीच कळत नाहीये. शर्व, भाई प्लीज, असं वागून कसं चालेल तुम्हाला? शुभ्राने म्हटलं. बरोबर आहे शुभ्रा तुझं. असं वागून नाही चालणार मला. सैनिक आहे मी आणि माझी पहिली प्रायोरिटी माझी ड्युटी आहे. आपल्या देशाची सुरक्षा करणं माझं पहिलं कर्तव्य आहे. डोंट वरी गाईज, मी ठीक आहे, शर्वने म्हटलं. वी आर प्राऊड ऑफ यू भाई, आदिही म्हणाला. मी अमूची सर्व जबाबदारी तुम्हा दोघांवर सोडून जातोय. तिचं कोणतेच बंधन येणार नाही याची काळजी नेहमी घ्यायची तुम्ही. यदा कदाचित मी जिवंत परत नाही येऊ शकलो तर तुम्ही दोघांनी अमूला चांगला पार्टनर शोधून तिला सेटल करून द्यायचं आहे. माझ्यामुळे तिचं लाईफ खराब नको व्हायला, शर्व म्हणाला. प्लीज भाई, असं नका काही बोलू. शुभ्रा, हो रे बाई, तू अमूला एकटं सोडून नाही जाऊ शकणार कुठे. तुला तिच्याकडे परत यावंच लागणार आहे, आदीने म्हटलं. मला परत यायचंच आहे रे, पण पुढच्या क्षणी काय होईल सांगता येणार आहे का? शर्वने हळूच अमूच्या कपाळावर किस करून म्हटलं आणि मोठ्याने हसायला लागला. भाई, हसायला काय झालं? आदीने विचारलं. काही नाही रे, मी तिला कपाळावर किस तर केलं, पण आता जागी असती ना तर परत मार खाल्ला असता मी, म्हणून हसायला आलं, शर्वने म्हटलं. परत म्हणजे अमूने तुम्हाला मारलं होतं? शुभ्रा आश्चर्याने म्हणाली. हो मग, तुझी बहीण दिसते साधी सरळ, पण खूप खतरनाक आहे बरं, शर्व हसत म्हणाला. पण मार खाण्या इतकं केलं काय होतं तू भाई? आदीने विचारलं. अरे काय करणार, हात पकडला होता जस्ट. ही या जन्मात तरी काही करू देईल शंका आहे मला, शर्व मोठ्याने हसत म्हणाला. काय भाई, तू लहान आहे ती, तुला वाट तर पाहावीच लागेल, आदीने म्हटलं. हो, पण तुम्ही दोघं नका वाट पाहू बरं, मस्त एन्जॉय करा मी दिलेलं गिफ्ट, शर्वने म्हटलं. शर्वचं बोलणं ऐकून शुभ्रा आणि आदी दोघं पण लाजले. शर्वला त्यांचं हसू आलं. असंच नॉर्मल होत शर्व गप्पा करत होता, पण त्याचं लक्ष त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेल्या अमूवरच होतं. एअरपोर्ट आलं तसं आदीने कार थांबवली. आदी शुभ्राला घेऊन बाहेर आला. शर्वने एक वेळा अमूला घट्ट मिठीत घेतलं, तिच्या कपाळावर परत किस करून तिला व्यवस्थित झोपवलं आणि तो पण बाहेर आला. शर्वने शुभ्राच्या डोक्यावर हात ठेवला. आदीला मिठी मारून त्याने त्याची बॅग घेतली. काळजी घ्या, एवढं बोलून मागे वळून न पाहता शर्व पटापट चालत आत निघून गेला. शर्व तर निघून गेला, आता पुढे काय होईल? परत येईल ना तो? एकटी अमू त्याच्याशिवाय कशी राहणार? सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील, पण त्यासाठी पुढच्या भागाची वाट पाहावी लागेल. कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.